आपल्या हिंदू धर्मात काही काळ असे असतात जे केवळ पंचांगातील तारखा नसतात, तर ते आत्मशुद्धी, भक्ती आणि ईश्वराशी नातं दृढ करण्याची संधी असतात. अशाच अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ काळांपैकी एक म्हणजे पुरुषोत्तम मास, ज्याला आपण अधिक मास म्हणूनही ओळखतो. सामान्यतः अनेकांना हा फक्त पंचांगातील एक अतिरिक्त महिना वाटतो, पण प्रत्यक्षात या एका महिन्यामागे इतकं गूढ, इतकी आध्यात्मिक शक्ती आणि इतकं मोठं महात्म्य दडलं आहे की ते समजून घेतलं तर आपला देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. वर्ष 2026 मध्ये हा पुरुषोत्तम मास एक विशेष योग घेऊन येत आहे. 17 मे 2026 पासून सुरू होणारा हा पवित्र कालखंड 15 जून 2026 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर लगेच निजज्येष्ठ मास सुरू होईल. पण प्रश्न असा आहे की या एका महिन्याला एवढं विशेष का मानलं जातं? लोक या काळात उपवास, दान, नामजप, तीर्थयात्रा, एकासनं, पूजा अर्चा यांना इतकं महत्त्व का देतात? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, ज्याला एकेकाळी लोक मलमास म्हणून अपवित्र मानत होते, तोच महिना आज पुरुषोत्तम कसा झाला? ही कथा समजून घेण्यासाठी आपल्याला आधी वेळीच्या गणनेचं एक साधं तत्व समजून घ्यावं लागेल. आपलं हिंदू पंचांग चंद्राच्या गतीवर आधारित आहे, तर ऋतू आणि सौरचक्र सूर्याच्या गतीवर चालतात. चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यांच्यात थोडाफार फरक निर्माण होत राहतो. वर्षानुवर्षे हा फरक साचत जातो आणि तो संतुलित करण्यासाठी दर साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हा अतिरिक्त महिना म्हणजे अधिक मास. पण लोकांच्या दृष्टीने हा सुरुवातीला विशेष सन्मानाचा नव्हता. उलट हा कोणत्याही नियमित गणनेत न बसणारा, जणू अतिरिक्त आणि अनावश्यक मानला गेलेला महिना होता. म्हणून त्याला मलमास म्हटलं जायचं. मल म्हणजे अशुद्धता, उरलेलं, टाकाऊ. कल्पना करा, एखाद्या काळाला लोकांनी अपवित्र मानलं असेल तर त्या काळाकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं गेलं असेल? पण इथेच आपल्या सनातन परंपरेचं सौंदर्य दिसतं. कारण जिथे सामान्य माणूस दोष पाहतो, तिथे ईश्वर कृपा पाहतो. जिथे जग नाकारतं, तिथे भगवंत स्वीकारतो. धार्मिक मान्यतेनुसार या अधिक मासाला एक दिव्य परिवर्तन प्राप्त झालं. हा महिना जेव्हा उपेक्षित, अधिपतीविहीन आणि अपमानित अवस्थेत होता, तेव्हा तो जणू स्वतः भगवान श्री हरींकडे गेला. त्याने आपली वेदना व्यक्त केली. माझ्याकडे कोणी पाहत नाही, लोक मला अशुद्ध म्हणतात, माझा कोणताही स्वामी नाही. ही कल्पनाच किती हृदयस्पर्शी आहे. जणू जीवनात आपण कधी कधी स्वतःला निरुपयोगी, नाकारलेलं, कमी लेखलेलं समजतो. आणि अशा वेळी जर ईश्वर स्वतः आपल्याला जवळ घेत असेल तर? म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी त्या अधिक मासाला आपल्यासोबत गोलोकात नेलं आणि त्याला वरदान दिलं. आजपासून तू मलमास राहणार नाहीस. मी पुरुषोत्तम आहे आणि माझं हे नाव मी तुला देतो. आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. किती विलक्षण संदेश आहे हा. ज्या गोष्टीला जगाने कमी लेखलं, तिला ईश्वराने स्वतःचं नाव दिलं. यातून आपल्या जीवनासाठी एक मोठा धडा मिळतो. जग तुम्हाला कसं पाहतं हे अंतिम सत्य नसतं. भगवंताच्या कृपेने तुमचं संपूर्ण रूपांतर होऊ शकतं. म्हणून पुरुषोत्तम मास हा केवळ पंचांगातील महिना नाही, तो परिवर्तनाचं प्रतीक आहे. तो सांगतो की जे तुटलेलं आहे ते जोडता येतं, जे नाकारलेलं आहे ते स्वीकारलं जाऊ शकतं, जे अशुद्ध वाटतं ते भक्तीने पवित्र होऊ शकतं. या महिन्यात केलेली धार्मिक कृत्य लाखो पटीने अधिक फलदायी मानली जातात, असा श्रद्धाभाव आहे. दानधर्म, पुण्यकर्म, स्नान, नामजप, उपवास, व्रत, तीर्थयात्रा या सगळ्याचं महत्त्व या काळात अधिक वाढतं. पण प्रश्न असा आहे की का? कारण हा काळ बाह्य कृतींपेक्षा अंतर्मन शुद्ध करण्याचा काळ आहे. आपण अनेकदा देवाकडे काहीतरी मागण्यासाठी जातो, पैसा, यश, आरोग्य, शांती. पण पुरुषोत्तम मास आपल्याला मागण्याऐवजी समर्पण शिकवतो. या काळात आत्मसंयमावर विशेष भर दिला जातो. दिवसातून एकदाच भोजन करणं, फलाहार, मनावर नियंत्रण, क्रोध टाळणं, साधेपणा स्वीकारणं, देवदर्शन, नामस्मरण या सगळ्यांचा उद्देश शरीराला त्रास देणं नाही, तर मनाला शिस्त लावणं आहे. कारण जेव्हा मनावर नियंत्रण येतं, तेव्हा भक्ती खोलवर उतरते. या पुरुषोत्तम मासात 33 देवतांची उपासना करण्यालाही विशेष महत्त्व आहे.
विष्णू, महाविष्णू, हरी, कृष्ण, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविंद, नारायण, त्रिविक्रम, वासुदेव, दामोदर आणि अशा अनेक स्वरूपांची उपासना केली जाते. पण या सर्व नावांच्या केंद्रस्थानी एकच सत्य आहे, परमेश्वराचं विविध रूपांमधलं दर्शन. या महिन्याचं आणखी एक गूढ आणि रोमांचक पौराणिक रहस्य आहे, जे आपल्या सर्वांना माहीत असलेल्या प्रल्हाद आणि हिरण्यकशिपूच्या कथेशी जोडलेलं आहे. ही कथा केवळ देवदैत्य युद्धाची नाही, तर भक्ती आणि अहंकाराच्या संघर्षाची आहे. एकीकडे अमरत्वाची महत्वाकांक्षा, तर दुसरीकडे निरागस भक्ती. एकीकडे सत्ता, तर दुसरीकडे श्रद्धा. आणि या कथेतच अधिक मासाचं गूढ दडलं आहे. हिरण्यकशिपू हा अत्यंत पराक्रमी दैत्यराज होता. पण त्याला केवळ सत्ता पुरेशी नव्हती, त्याला अमर व्हायचं होतं, मृत्यूवर विजय मिळवायचा होता. त्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली. अखेर भगवान ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि वर मागण्यास सांगितलं. तेव्हा हिरण्यकशिपूने अत्यंत चतुराईने वरदान मागितलं. माझा मृत्यू मानवाकडून होऊ नये, पशुकडून होऊ नये, देवाकडून होऊ नये, दैत्याकडून होऊ नये. घरात नाही, बाहेर नाही, दिवस नाही, रात्र नाही, पृथ्वीवर नाही, आकाशात नाही, कोणत्याही शस्त्राने नाही. आणि 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात नाही. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटलं. हिरण्यकशिपूला वाटलं, आता मी अजेय झालो. पण समस्या इथेच सुरू झाली. सत्ता आणि अहंकार जेव्हा एकत्र येतात, तेव्हा विनाशाचा मार्ग तयार होतो. त्याचा अत्याचार वाढू लागला. त्याने स्वतःलाच देव मानायला सुरुवात केली. विष्णू भक्तांना शिक्षा दिली. पण विडंबना अशी की त्याचाच पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूचा परमभक्त बनला. इथेच कथा एका अद्भुत वळणावर येते. भक्ती आणि अहंकाराचा संघर्ष आता टोकाला पोहोचला होता. हिरण्यकशिपूचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्याला वाटत होतं की आता या संपूर्ण विश्वात त्याच्यापेक्षा शक्तिशाली कोणीच नाही. त्याने स्वतःलाच सर्वोच्च घोषित केलं होतं. त्याचा आदेश स्पष्ट होता, भगवान विष्णूचं नाव घेणारा कोणीही जिवंत राहू नये. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या घरात पूर्ण नियंत्रण असल्याचा गर्व होता, त्याच्याच घरात भक्तीचा दिवा प्रज्वलित झाला होता. त्याचा स्वतःचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूचा अखंड भक्त बनला होता. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. मीच सर्वश्रेष्ठ आहे, माझी पूजा कर, असं तो वारंवार सांगत होता. पण प्रल्हादाचं उत्तर कायम एकच होतं, माझा स्वामी भगवान विष्णू आहेत. एका लहान मुलाच्या ओठांवरून निघालेलं हे सत्य दैत्यराजाच्या अहंकाराला सहन होईना. त्याने प्रल्हादाला शिक्षा देण्यास सुरुवात केली. विष देण्यात आलं, साप सोडले गेले, उंच डोंगरावरून ढकलण्याचा प्रयत्न झाला, अग्नीत टाकण्यात आलं. पण प्रत्येक वेळी भक्ती जिंकत गेली. कारण जिथे अखंड श्रद्धा असते, तिथे भयाचा प्रभाव कमी पडतो. ही कथा केवळ प्रल्हादाची नाही, ही प्रत्येक भक्ताची कथा आहे. कारण जीवनात कधी ना कधी प्रत्येकालाच संकटांचा सामना करावा लागतो. परिस्थिती आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करते, लोक आपल्याला चुकीचं ठरवतात. पण ज्या अंतःकरणात श्रद्धा असेल, तर प्रत्येक संकटातून मार्ग निघतो. भगवानांनी पाहिलं की आता भक्ताचं रक्षण करणं आवश्यक आहे. पण इथे एक मोठी समस्या होती. हिरण्यकशिपूने वरदान इतक्या चतुराईने मागितलं होतं की सामान्य मार्गाने त्याचा अंत करणं शक्य नव्हतं. तो ना माणसाने मारला जाऊ शकत होता, ना प्राण्याने, ना दिवस ना रात्र, ना घरात ना बाहेर, ना शस्त्राने, ना पृथ्वीवर ना आकाशात. आणि विशेष म्हणजे 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात त्याचा मृत्यू होऊ नये असंही त्याने मागितलं होतं. याच ठिकाणी अधिक मासाचं रहस्य जोडलेलं मानलं जातं. असं सांगितलं जातं की भगवानांनी 12 महिन्यांच्या नेहमीच्या चक्रात एक अतिरिक्त महिना निर्माण केला. कारण हिरण्यकशिपूच्या वरदानात त्या अतिरिक्त काळाचा उल्लेख नव्हता. आणि अशा प्रकारे त्या अतिरिक्त कालखंडाला एक वेगळं स्थान प्राप्त झालं. भगवानांनी नृसिंह अवतार धारण केला. ना पूर्ण मानव ना पूर्ण पशु. संध्याकाळची वेळ होती, ना दिवस
ना रात्र, राजवाड्याचा उंबरठा, ना घरात ना बाहेर. त्यांनी हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर घेतलं, ना पृथ्वीवर ना आकाशात. आणि नखांनी त्याचा वध केला, ना अस्त्र ना शस्त्र. किती अद्भुत आहे ही दिव्य योजना. अहंकार कितीही चतुर असला तरी ईश्वराची बुद्धी त्यापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असते. ही कथा आपल्याला एक मोठं सत्य सांगते. जेव्हा अन्याय मर्यादा ओलांडतो तेव्हा ईश्वर हस्तक्षेप करतो. कदाचित आपल्या वेळेनुसार नाही, पण योग्य वेळेनुसार नक्कीच. यानंतरही अधिक मासाची कथा इथे संपत नाही, कारण या अतिरिक्त महिन्याला स्वीकारायला कोणतीही देवता तयार नव्हती असं सांगितलं जातं. प्रत्येक महिन्याचा एक अधिपती होता, पण या अतिरिक्त महिन्याचा कोणीच स्वामी नव्हता. म्हणून त्याच्याकडे कमीपणाने पाहिलं गेलं, त्याची चेष्टा झाली, त्याला मलमास म्हटलं गेलं. विचार करा, हा प्रसंग आपल्या आयुष्याशी किती मिळताजुळता आहे. जे लोक इतरांपेक्षा वेगळे असतात, जे कुठल्याही चौकटीत बसत नाहीत, त्यांची समाजात अनेकदा चेष्टा होते, त्यांना कमी लेखलं जातं. पण अनेकदा ह्याच वेगळेपणात मोठेपण दडलं असतं. मलमास दुःखी होऊन भगवान श्रीहरींकडे गेला अशी सुंदर आख्यायिका सांगितली जाते. त्याने आपली व्यथा मांडली. माझ्याकडे कोणी पाहत नाही, माझा कोणी स्वामी नाही, लोक मला अशुद्ध म्हणतात. आणि इथे ईश्वराचं करुणामय रूप समोर येतं. भगवान श्रीहरींनी त्याला नाकारलं नाही, उलट त्याला जवळ घेतलं. भगवान श्रीकृष्णांनी त्याला वरदान दिलं, आजपासून तू माझ्या नावाने ओळखला जाशील. मी पुरुषोत्तम आहे आणि तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. ही फक्त कथा नाही, हा अध्यात्माचा अत्यंत गूढ संदेश आहे. ईश्वराला शरण गेलेलं काहीही तुच्छ राहत नाही, त्याला नवं मूल्य मिळतं. म्हणूनच पुरुषोत्तम मास हा आत्मपरिवर्तनाचा काळ मानला जातो. हा केवळ पूजापाठाचा महिना नाही, हा स्वतःला नव्याने घडवण्याचा काळ आहे. जसं मलमास पुरुषोत्तम झाला तसं आपलंही अंतर्मन बदलू शकतं. याच कारणामुळे संतांनीही या काळाला विशेष महत्त्व दिलं आहे. विशेषतः वारकरी संतांच्या वाङ्मयात पुरुषोत्तम या नावाने भगवंताचं सुंदर वर्णन आढळतं. संत एकनाथ महाराज म्हणतात, न कळे हा महिमा वेदशास्त्रा आम्हा, आलो शरण आम्ही पुरुषोत्तमा. मळ सांडोनिया झालासी निर्मळ, विठ्ठल रूप केवळ नाम तुझे. या ओळींमध्ये किती खोल अर्थ आहे. वेदशास्त्रांनाही ज्याचा पूर्ण महिमा कळत नाही अशा पुरुषोत्तमाला शरण जाण्याची भावना इथे आहे. मळ सांडोनिया झालासी निर्मळ, जणू मलमासाचं पुरुषोत्तमात झालेलं रूपांतरच. हे केवळ पंचांगाचं नाही तर मनाचं रूपांतर आहे. आपल्या जीवनातही किती मळ साचलेला असतो. अहंकार, मत्सर, क्रोध, लोभ, ताण, असुरक्षितता. पुरुषोत्तम मास आपल्याला हे सगळं धुवून टाकण्याची संधी देतो. संत तुकाराम महाराजही पुरुषोत्तम चिंतनाचं महत्त्व सांगतात. आता मी हे ची करीतो चिंतन, पुरुषोत्तमा मन लावूनिया. तुका म्हणे आता दुजे मझ नाही, विठ्ठलची पाही सर्व रूप. किती सुंदर संदेश आहे हा. मन जेव्हा सर्व दिशांनी भटकतं तेव्हा संत सांगतात, आता फक्त पुरुषोत्तमाचं चिंतन करा, बाकी काही उरणार नाही. कारण जेव्हा मन देवात स्थिर होतं तेव्हा बाहेरच्या अस्थिर गोष्टींचा प्रभाव कमी होतो. म्हणूनच संतांच्या दृष्टीने हा महिना फक्त कॅलेंडरमधला अतिरिक्त काळ नाही, हा मनशुद्धीचा महिना आहे. हा प्रपंचाचा मळ धुवून टाकण्याचा काळ आहे. हा स्वतःला ईश्वराशी पुन्हा जोडण्याचा काळ आहे. या पुरुषोत्तम मासात भक्तांनी काय करावं, कोणते नियम पाळावेत आणि या काळात 33 देवतांच्या उपासनेचं महत्त्व काय आहे हे आपण पुढे पाहू. पुरुषोत्तम मास हा केवळ कथा आणि श्रद्धेपुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्याचा काळ आहे. भक्ती फक्त ऐकून किंवा बोलून पूर्ण होत नाही, ती जगावी लागते. म्हणूनच या महिन्याला विशेष नियम, विशेष साधना आणि विशेष उपासनेचा महिना मानला जातं. अनेकांना प्रश्न पडतो की या महिन्यात नेमकं काय करायचं? फक्त उपवास पुरेसा आहे का? फक्त मंदिरात जाणं पुरेसं आहे का? की या महिन्यामागे काही खोल आध्यात्मिक उद्देश आहे? जर आपण नीट पाहिलं तर पुरुषोत्तम मास आपल्याला एक गोष्ट शिकवतो. जीवनाचा वेग थोडा कमी करा आणि आत्म्याकडे परत वळा. आजच्या काळात आपलं जीवन सतत धावपळीत चाललं आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत काम, जबाबदाऱ्या, पैसा, स्पर्धा, मोबाईल, सोशल मीडिया, चिंता, तुलना या सगळ्यात मन इतकं थकून जातं की स्वतःशी बोलायलाही वेळ राहत नाही. अशा वेळी हा महिना जणू ईश्वराची आठवण करून देतो. थांब, थोडं स्वतःकडे बघ, थोडं माझ्याकडे वळ. या महिन्यात दानधर्माला अत्यंत मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. कारण दान म्हणजे फक्त पैसा देणं नाही. दान म्हणजे आपल्या मनातील स्वार्थ कमी करणं, आपल्याकडे जे आहे त्यातून दुसऱ्याला काही देण्याची वृत्ती निर्माण करणं. अन्नदान, वस्त्रदान, गरजू लोकांना मदत, धार्मिक कार्यात योगदान या सर्व गोष्टी पुण्यकारक मानल्या जातात. श्रद्धेनुसार या महिन्यात केलेलं दान अनेक पटींनी फलदायी ठरतं. पण त्यामागचा खरा अर्थ असा आहे की देण्याची सवय मनाला विशाल बनवते. या काळात पवित्र स्नानाचं महत्त्व सांगितलं जातं. अनेक भक्त सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करतात. काही जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचा संकल्प करतात. बाह्य शुद्धतेसोबत अंतःकरण शुद्ध करण्याची ही प्रतिकात्मक प्रक्रिया आहे. आपण रोज शरीर स्वच्छ करतो, पण मनावर साचणाऱ्या राग, मत्सर, नकारात्मक विचारांचं काय? पुरुषोत्तम मास सांगतो की आत्मशुद्धी ही तितकीच महत्त्वाची आहे. उपवास आणि व्रत या महिन्यात विशेष पाळले जातात. काही जण एकासन पाळतात, म्हणजे दिवसातून फक्त एकदाच भोजन. काही फलाहार करतात, काही विशिष्ट पदार्थांचा त्याग करतात. पण यामागे केवळ शारीरिक नियम नाहीत. खरी गोष्ट आहे आत्मसंयम. कारण शरीराच्या इच्छा नियंत्रित करणं म्हणजे मनावरही नियंत्रण मिळवण्याची सुरुवात. आपण किती सहज एखादी गोष्ट हवीशी वाटली की लगेच मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण संयम मनाला ताकद देतो. या महिन्यात नामजपाला विशेष महत्त्व आहे. रामकृष्ण हरी, श्री विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री कृष्णम शरणम मम अशा मंत्रांचा जप अनेक भक्त करतात. नामस्मरणाची ताकद काय आहे? नाव उच्चारताना मन हळूहळू एका केंद्रावर स्थिर होतं. जसं बाहेरच्या आवाजातून दूर जाऊन आपण एखाद्या शांत सुरात हरवतो, तसं नामजप मनाला स्थिर करतं. तीर्थयात्रेलाही या महिन्यात महत्त्व दिलं जातं. देवदर्शन, मंदिर भेट, पवित्र स्थळांना भेट या गोष्टी भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देतात. पण इथेही प्रश्न बाह्य प्रवासाचा नाही. खरी तीर्थयात्रा म्हणजे अंतर्मनाचा प्रवास. आपण देवाकडे जाताना प्रत्यक्षात स्वतःच्या आत्म्याकडेच परत जात असतो. पुरुषोत्तम मासात 33 देवतांच्या उपासनेचं महत्त्वही विशेष सांगितलं गेलं आहे. विष्णू, जिष्णू, महाविष्णू, हरी, कृष्ण, अधोक्षज, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविंद, वामन, श्रीश, श्रीकांत, नारायण, मधुरिपू, अनिरुद्ध, त्रिविक्रम, वासुदेव, यज्ञयोनी, अनंत, विश्वक्षिभुवन, शेषशायी, संकर्षण, प्रद्युम्न, दैत्यारी, विश्वतोमुख, जनार्दन, धरावास, दामोदर, माघादान आणि श्रीपती ही नावे केवळ वेगवेगळ्या देवतांची यादी नाहीत, ती ईश्वराच्या विविध रूपांची आठवण आहेत. मानवी मन एकाच स्वरूपात अडकत नाही. कधी आपण ईश्वराला रक्षक म्हणून पाहतो, कधी सखा म्हणून, कधी पालक म्हणून, कधी न्यायकर्ता म्हणून. या सर्व नावांमधून भक्ताला परमेश्वराशी विविध प्रकारे नातं जोडता येतं आणि हाच उपासनेचा सौंदर्यपूर्ण भाग आहे. धार्मिक परंपरेनुसार भगवान नृसिंहांनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं अशी श्रद्धा सांगितली जाते. याचा अर्थ असा की हा महिना भगवंताच्या विशेष कृपेचा मानला जातो. श्रद्धेनुसार जो भक्त या काळात प्रामाणिक साधना करतो तो कधीही आध्यात्मिकदृष्ट्या दरिद्री राहत नाही. लक्षात घ्या, इथे दरिद्री म्हणजे केवळ पैशाचा अभाव नाही, तर मनातील रिकामेपणा, शांतीचा अभाव, भक्तीची कमतरता. पण या महिन्यात फक्त काय करायचं हेच महत्त्वाचं नाही, तर काय टाळायचं हेही महत्त्वाचं आहे. कारण शुद्धीकरण म्हणजे फक्त चांगल्या गोष्टी करणं नाही, तर नकारात्मक गोष्टी कमी करणंही आहे. क्रोध, कटुवाणी, वादविवाद, दुसऱ्यांची निंदा, लोभ, दिखावा, अहंकार या गोष्टी मनाला अधिक अस्थिर करतात. पुरुषोत्तम मास आपल्याला आठवण करून देतो की भक्ती म्हणजे केवळ बाह्य आचार नाही, तर अंतर्मनाचं परिवर्तन आहे. आज अनेक लोक उपवास करतात,
पण मनात राग ठेवतात. मंदिरात जातात, पण घरी कटू बोलतात. दान करतात, पण प्रसिद्धीची अपेक्षा ठेवतात. अशा वेळी आपण स्वतःला विचारायला हवं, आपण कर्म करत आहोत की खरंच साधना करत आहोत? पुरुषोत्तम मास बाह्य दिखाव्याचा नाही, तो प्रामाणिक अंतर्मुखतेचा काळ आहे. या काळात संतांनी सांगितलेली भक्ती खूप महत्वाची वाटते, कारण संतांनी कधीही भक्तीला केवळ विधींमध्ये बंदिस्त केलं नाही, त्यांनी मनशुद्धीवर भर दिला. संत तुकाराम, संत एकनाथ यांची शिकवण आपल्याला सांगते की भक्ती म्हणजे देवाशी जिव्हाळ्याचं नातं, फक्त नियम नाहीत तर प्रेम आहे. या महिन्याचं खरं महत्त्व हेच आहे, आपण थोडे अधिक शांत होतो का? थोडे अधिक संयमी होतो का? थोडे अधिक दयाळू होतो का? थोडे अधिक देवाजवळ जातो का? कारण शेवटी पुरुषोत्तम मास हा केवळ ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी नाही, तो स्वतःला शुद्ध करण्यासाठी आहे. आणि इथेच या संपूर्ण कथेतला सर्वात सुंदर आध्यात्मिक संदेश समोर येतो. ज्या महिन्याला एकेकाळी अपवित्र मानलं गेलं, त्यालाच सर्वात पवित्र स्थान मिळालं. मग आपल्या आयुष्यातल्या अपूर्ण, तुटलेल्या, नाकारलेल्या गोष्टींचं काय? कदाचित त्या देखील भगवंताच्या स्पर्शाने बदलू शकतात. आपल्या जीवनात अनेकदा असं होतं की आपण स्वतःकडे पाहून निराश होतो. आपल्यात कमतरता आहेत, चुका आहेत, अपूर्णता आहे. कधी परिस्थितीने आपल्याला तोडलं आहे, तर कधी लोकांच्या शब्दांनी आपल्याला कमी लेखलं आहे. काही वेळा आपल्यालाही वाटतं की आपण इतरांइतके योग्य नाही, शुद्ध नाही, समर्थ नाही. पण पुरुषोत्तम मासाची कथा इथेच आपल्याला सर्वात मोठी आशा देते. कारण हा महिना आपल्याला सांगतो की ज्या गोष्टीला जगाने मल म्हटलं, त्यालाच भगवंताने पुरुषोत्तम बनवलं. हा किती विलक्षण संदेश आहे. आपण अनेकदा ईश्वराकडे आपल्या पूर्णतेसह जायचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की आधी आपण परिपूर्ण झालो पाहिजे, मग भक्ती करू. आधी आयुष्य व्यवस्थित झालं पाहिजे, मग देवाकडे वळू. आधी समस्या सुटल्या पाहिजेत, मग शांततेत नामजप करू. पण पुरुषोत्तम मास शिकवतो की ईश्वराला तुमची परिपूर्णता नको असते, त्याला तुमचं प्रामाणिक समर्पण हवं असतं. म्हणूनच हा महिना केवळ धार्मिक विधींचा नाही, तर आत्मस्वीकृतीचा आहे, स्वतःला स्वीकारण्याचा आहे. आपल्या मनात साचलेला राग, मत्सर, लोभ, चिंता, अपराधीपणा, असुरक्षितता हा सगळा जणू एक प्रकारचा मळ आहे. आणि हा मळ धुण्याची संधी म्हणजे पुरुषोत्तम मास. संतांनी आपल्याला हाच मार्ग दाखवला. संत एकनाथ महाराजांच्या ओळी आठवा, मळ सांडोनिया झालासी निर्मळ. हा केवळ अधिक मासाचा संदर्भ नाही, हा आपल्या अंतर्मनाचा संदर्भ आहे. आपणही मळ सोडू शकतो, आपणही निर्मळ होऊ शकतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, आता मी हेची करीतो चिंतन. म्हणजेच मनाला अनेक दिशांनी भटकून न देता एका श्रेष्ठ तत्वाशी जोडणं. आजच्या काळात पुरुषोत्तम मासाचं महत्त्व कदाचित पूर्वीपेक्षा अधिक आहे. कारण आज माणूस बाहेरून खूप प्रगत झाला आहे, पण आतून तितकाच अस्थिर झाला आहे. माहिती खूप आहे, पण शांतता कमी आहे. संपर्क खूप आहेत, पण जिव्हाळा कमी आहे. सुविधा खूप आहेत, पण समाधान कमी आहे. अशा वेळी हा महिना जणू एक आध्यात्मिक रिसेट बटन आहे. जीवनाचा वेग कमी करून स्वतःकडे परत जाण्याची संधी आहे. या काळात जर तुम्ही मोठमोठे विधी करू शकत नसाल तरी हरकत नाही. प्रत्येकाकडे वेळ, साधनं आणि परिस्थिती सारखी नसते. पण श्रद्धा असेल तर छोट्या गोष्टीही मोठ्या ठरतात. सकाळी काही मिनिट नामजप करा. दिवसातून एकदा शांत बसून स्वतःशी बोला. एखाद्या गरजूला मदत करा. कटू बोलणं टाळा. राग कमी करा. देवाचं स्मरण करा. एखादा चांगला विचार आचरणात आणा. ही देखील साधनाच आहे. लक्षात ठेवा, ईश्वराला दिखावा नको असतो, त्याला अंतःकरणाची प्रामाणिकता हवी असते. 1000 दिवे लावण्यापेक्षा मनात श्रद्धेचा एक दिवा पुरेसा असतो. मोठं दान करण्यापेक्षा करुणेने दिलेला छोटासा हात अधिक मौल्यवान असतो. लांबलचक पूजा करण्यापेक्षा मनापासून घेतलेलं एक नाव अधिक प्रभावी असतं. पुरुषोत्तम मास आपल्याला अजून एक गोष्ट शिकवतो, योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणं. जसं अधिक मासाला योग्य वेळ आली आणि त्याचं रूपांतर झालं, तसं आपल्या जीवनातही योग्य वेळ येऊ शकते.
आज तुमच्या आयुष्यात संघर्ष असेल, अडथळे असतील, नकार असतील, पण याचा अर्थ कथा संपली असा नाही. कदाचित तुमच्या परिवर्तनाची वेळ अजून यायची आहे. म्हणून या 2026च्या पुरुषोत्तम मासाकडे केवळ पंचांगातील एका तारखेप्रमाणे पाहू नका. त्याला एक संधी म्हणून पहा. स्वतःला शुद्ध करण्याची, मनाला शांत करण्याची, ईश्वराशी नातं मजबूत करण्याची आणि आयुष्यातल्या अनावश्यक भाराला सोडून देण्याची संधी म्हणून पहा. ज्या भक्तिभावाने लोक या काळात स्नान, दान, व्रत, जप आणि पूजा करतात, त्यामागचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट म्हणजे आत्म्याला जाग करणं. देवाला आठवण करून देणं नाही, तर स्वतःला देवाची आठवण करून देणं. कारण ईश्वर कधी दूर नसतो, दूर जातो तो आपला मनाचा केंद्रबिंदू. जर या पुरुषोत्तम मासात तुम्ही एक गोष्ट ठरवली की मी थोडा अधिक शांत होईन, थोडा अधिक संयमी होईन, थोडा अधिक दयाळू होईन, थोडा अधिक ईश्वराशी जोडला जाईन, तर हाच या महिन्याचा सर्वात मोठा लाभ ठरेल. आणि शेवटी या संपूर्ण कथेतून एक अंतिम संदेश घेऊन जाऊया. जर एक उपेक्षित मलमास भगवंताच्या कृपेने पुरुषोत्तम होऊ शकतो, तर आपल्या जीवनाचंही रूपांतर नक्कीच होऊ शकतं. श्रद्धा असेल, समर्पण असेल आणि अंतःकरणात ईश्वरासाठी जागा असेल, तर अशक्य वाटणारही शक्य होऊ शकतं. म्हणून या पवित्र काळात स्वतःला एक प्रश्न विचारा. मी फक्त विधी करणार आहे की खरंच स्वतःला बदलणार आहे? कारण खरी भक्ती ही कॅलेंडरमध्ये नसते, ती हृदयात असते. जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम. नमस्कार.